हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आप बहुत बेहतरीन होंगे बच्चा, होना भी चाहिए। देखो, जो सिलसिला मैथमेटिक्स के तौर पे हम लोगों ने स्टार्ट किया था बेहतरीन वाले एग्जांपल्स के साथ, अभी हम लोग थोड़ा सा डिस्कस करेंगे। कुछ चुनिंदा एग्जांपल देखते हैं जो आपके नवोदय के हिसाब से आने के चांसेस है, उस हिसाब से जरूर सवालात बनेंगे, इतना पक्का है। ठीक है, तो देखिए बच्चा, स्टार्ट करता हूं। मैं स्टार्ट करने से पहले बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे यूट्यूब के परिवार में। एक गुजारिश करना चाहूंगा, कोई नए बच्चे हैं, नए पेरेंट हमें अगर देख रहे होंगे तो प्लीज चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिएगा और अपने दोस्तों में शेयर पक्का कीजिएगा। ओके, देखिए ये एग्जांपल क्या कह रहा है कि बड़ा सोबतच्या आकृतीची परिमिती सांगा म्हणते। परिमिती म्हणजे माहित आहे ना, बाउंड्री, प्रत्येक बाउंड्रीची बेरीज एका कोणत्यापासून सुरू करतो सोहम? कुठून सुरू करतो? हा बरोबर आलता का तुझ्या? चुकला होता 58। कारण की ह्या बारीक गोरीक गोष्टीमध्ये आपले मार्क नाही गेले पाहिजे, चिल्लर प्रश्न आहेत। परिमिती म्हणजे का? प्रत्येक बाउंड्रीची बेरीज, प्रत्येक बाउंड्रीची म्हणजे पाय एका कोणत्यापासून सुरू करायचा? एका कोणत्यापासून सुरू करा बाळा, एका कोणत्यापासून। इथून सुरू केला तर इथपासून, सोम, इथपासून इथपर्यंत गेलास तर किती सांग ना? 16। त्याच्यानंतर वरती जा, किती गेलास? त्याच्यानंतर इकडे जा, किती गेलास? त्याच्यानंतर वरती जा, किती गेलास? त्याच्यानंतर बाजूला जा, किती गेलास? त्याच्यानंतर थोडसा खाली जा, किती गेलास? त्याच्यानंतर अजून खाली जा, किती गेलास? त्याच्यानंतर इकडे गेलास तर किती गेलास? आणि त्याच्यानंतर खाली आलास तर किती आलास? कुठं दिलाय नाव रे? सांगा बरं, मोठ्यानं म्हणून राहिला नाव? थांब रे बाळा, थांब थांब थांब। तुम्ही जे म्हणत आहात हे इथे किती असेल, माझा म्हणणं तुम्हाला हा आहे की हा किती आहे बाळा? हा बघ, हा इथपासून तर इथपर्यंत सांगू शकाल कोणी? नाही बाळा, हा बघ, इथपासून तर इथपर्यंत 9 आहे बघा। हे तिथेच घोळ होते म्हणून समजून घ्या। थांब रे बाळा, बडबड नको करू जास्त मधात, काही पण माहित नाही तर ऐकून घ्यायचं आधी, आहे की नाही? आपल्याला बाकी सगळे झाले आपले, हा सगळे झाले, फक्त हा एकच गोष्ट राहिला आहे, ते कसं काढायचं ते मी तुम्हाला आधी समजून देतो। तुम्ही ते काढत नाही म्हणूनच ते गलती अरे यार, म्हणूनच आपल्या हाताने ते गलती होतात आणि चुका होतात, हे लक्षात घ्या। ठीक आहे, लक्ष दे। मला काय काढणे आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट, इथपासून तर इथपर्यंतची माप, इथपासून तिथपर्यंतचा माप काढणे, मान्य कराल? आता तुम्ही अगर सपोज बघत असाल ना बाळा, इथपासून तर इथपर्यंत किती अंतर आहे? टोटल किती आहे? कोणी सांगू शकेल का? पुरा ह्या वरच्या पासून तर इथपर्यंत। गुड, एक नंबर, टाळ्या वाजवा चौथीच्या पोरासाठी, एक नंबर बाळा। हे वस्तुस्थिती पहा, समजून घ्या। आपल्या सोबत बसणाऱ्या चौथीचा पोरगा जर उत्तर देता है तो आपल्याला का नहीं येता है बाबा? बैल बेटे, देखो यहां से लेके मैं यहां तक की बात कर रहा हूं, हालांकि यहां पे दिख नहीं रहा होगा, लेकिन ये और ये डिस्टेंस सेम ही है ना। हा 5 आहे तर हाही 5 असेल, तर 5 आणि हा 9 किती झाला? 14। म्हणजे हा टोटल किती आहे? 14 आहे की नाही आहे? मान्य कराल इथपर्यंत? इथपासून इथपर्यंत 14 आहे रे भाऊ, ठीक आहे ना? समजत आहे? म्हणजे हा बघा, हा अंतर, हा इथपासून किती अंतर झाला? 5। त्याच्यानंतर पहा इकडे, इथपासून इथपर्यंत अंतर किती आहे? कोणी सांगू शकेल? हा पण 5 आहे, मान्य कराल? हा पण काय आहे? 5 आहे। एकूण किती होता भाऊ हा? समजलं? तर हा त्या एकूण मधून, लक्ष दे, इतका भाग तर नाही आहे ना? इतका भाग आहे का? तर मग 14 मधून 5 गेले, किती आले बाळा? आता लगबाय चान्स आहे म्हणून बरं आहे, लगबाय चान्स आहे म्हणून बरं आहे। इथं दिलाय का तुम्हाला 9? नाही, किस्मत तुमची छान होती म्हणून 9 आलं, पण कधी कधी नसते। पण तशा वेळेस मग असा दिमाग लावायचा, जसं मी केलं की बाळा इथला भाग तर नाही आहे, पण एकूण भाग आधी काढून टाकायचं, जे 14 आपण काढलं होतं त्यामधून हे वरचीवाली संख्या जितकं अंतर आहे हे मायनस करणे। 14 मधून 5 गेले, किती बाळा? तर 9। हा तुमचं त्याचं माप झालं ज्याचं दिलं नाहीये। क्लिअर? काही डाऊट? चला, तर मग आता शेवटचं काय राहिलं आहे रे? 12च्या नंतर 9 होता, मान्य कराल? चल बघ, आता बेरीज करा पटकन, किती झालं बरं सांगा? चला, आता
5 वाले प्राणी मोजा पहिले. 5 ना 5 ना 5, 5 तिरी 5 20 आणि 15 35. खतम काम. आता त्याच्यानंतर काय उरले आहेत ते पण बघून टाक. 9 न 18 झाले. चल 10 10 20 आणि 6 2 8. समजला? चला आता अजून चला. 8 ना 8 16 ना 5 16 आणि 5 रे 21 च्या 1. काहीतरी गडबड झाला का रे? 16 आणि 5 कुठेतरी गडबड झाल्यासारखं वाटत है. बड़ा देखो ये गलती होती. देखो जैसे हम लोगों ने इसके बारे में सोचा ना, मुझे ऐसा लगा कि इसका दिया होगा आपको, लेकिन वो 12 है ही नहीं, 15 भी नहीं, 12 भी नहीं. 1 मिनट, मैं इसको पूरा का पूरा डिलीट कर देता हूं और फिर से देखो स्टार्टिंग से चलेगा. मुझे ऐसा लगा कि इसका दिया गया होगा, मैंने कुछ तो भी लिख दिया था उस समय पे, है ना. एक्सप्लेन करते वक्त मैं माफी चाहूंगा. देखो यहां से स्टार्ट करता हूं. 16 ये है, उसके बाद ये है, उसके बाद ये ऊपर का है नहीं, ये 15, उसके बाद ये वाला 9, उसके बाद ये नहीं है. ये समझ रहे हो क्या? ये वाला नहीं है, लेकिन इतना पक्का है ना. ध्यान दे रे, तसं नाही बाळा. इथपासून तर इथपर्यंत हा किती आहे? हा तर 100% 12 आहे. फक्त हा इतकुसा गोष्ट वाचलेला आहे. आता हा किती असू शकते असं तुम्हाला वाटते? आता कशावरून? हा एक्झॅक्टली. ते कशावरून डिसाइड केलं तुम्ही? हे जे खाली 16 आहे ना बाळा, हा बघ, हा एकूण खालचा किती आहे? 16 आहे. त्यामधला हा वरचा इतकुसा भाग किती आहे? 15. तर यामध्ये असलेला अंतर एकच नाही राहील का? आणि तो अंतर इथे पण तर सारखाच आहे आणि इथे पण सारखाच राहील. बरोबर आहे. म्हणून 12 आणि 1 किती बाळा? 13. तर हा इथपासून इथपर्यंत अंतर किती? 13. निशांसाठी टाळ्या वाजवा. बहुत चलो. त्याच्यानंतर प्लस खाली उतरल्या किती? 5. त्याच्यानंतर साईडला गेला किती? 5. त्याच्यानंतर इकडे आला किती? 12. त्याच्यानंतर खालच्या तर आताच सांगितलं होतं कसं केलं होतं माहिती आहे ना? एकूण मधून 5 मायनस केला होता आपण, म्हणजे किती? 9 प्लस हा किती? नाही, आता केलं ना आपण, झाला इथपर्यंत एंड. चला आता बरं होईल पा, म्हणून तो चुकत होता आन्सर आपला. बघा हा बघ बडा बघ. 5 ना 5 आणि 5 आणि 15 30. 1 2 3. त्याच्यानंतर 30 झालं. त्याच्यानंतर अजून कोणतं करायचं होतं रे आपल्याला? 9 आणि 9 18. त्याच्यानंतर 13 आणि 16 29 आणि बिचारा 12. चला 8 आणि 2 10 आणि 9 19 आणि हा बिचारा 89 तुमचं उत्तर राहणार. तुमच्या मनामध्ये एक डाऊट आला होता आता जस्ट तुम्ही विचारला की सर हा आतमधला जो 5 आहे तो तुम्ही घेतला नाही ना जी? मी आधीच सांगितलं ना, पेरिमीटर ज्याला आपण परिमिती म्हणतो त्यामध्ये नेहमी बाउंड्री मध्ये असलेल्या प्रत्येक गोष्टीचंच माप तुम्ही घेणार. त्या चित्राच्या आतमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्याशी तुम्हाला घेणं देणं काही नाही. तो तुमच्या बाउंड्री मध्ये येतच नाही. तो क्षेत्रफळाचा हिस्सा झाला. समजलं नाही समजलं? काही डाऊट आहे थोडसा तरी? पक्का? तर हा तुमचा 89 मीटर तुमचा उत्तर. फक्त इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी होती की एक्झॅक्ट वेने तुम्हाला माप दिलेले नव्हते प्रत्येकाचं. इथं माप दिलं होतं का? नाही, हा तुम्ही काढला. इथे माप दिलं होतं का? नाही, ते तुम्ही काढलात. हे लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट लक्ष्य दे बच्चा. नेक्स्ट सवाल के तरफ जाते हैं. बहुत बेहतरीन सा सवाल है ये. अब जिसको बड़ा ये सर्कलचा वर्तुळचा ज्याला नॉलेज आहे तो 1 नंबर करून टाकेल. कसं? लक्ष दे. शेजारील वर्तुळाचे 12 समान भाग केले आहेत. या वर्तुळाचे किती समान भाग केले आहेत? 12. तर अँगल AOC नावाच्या जो गोष्ट आहे, हा प्राणी कोणता? अँगल AOC नावाचा प्राणी हा किती राहील असं त्याचं म्हणणं आहे. आता कुठल्याही वर्तुळाचा, लक्ष दे, कुठल्याही वर्तुळाच्या एकूण माप किती असते रे? त्या 360 चे तुकडे किती करण्यात आलेले आहेत? तर 12 सोबत डिवाइड करा म्हणजे याचं तुम्हाला उत्तर माहिती पडेल. याचा काय प्रत्येकाचं उत्तर माहित पडेल. 12 किती जा? 3 जा 36 आणि टकल्या जा म्हणजे अँगल AOC किती राहणार रे बाळा? 30 डिग्री घेऊन देऊन पार. कुठे आहे का? आहे. समजलं? बघा हा प्रश्न चिमणीला आला नाही म्हणते,
एका शाळेतील विविध विद्यार्थ्यांना आवडणारा विषय आलेखाद्वारे दाखवलेला आहे. त्यावरून मराठी विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या विज्ञान व विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या किती पट आहे? प्रश्न काय चूक अर्धवट तर नाही लिहिलं ना मी? किती पटच आहे ना? देख बाळा, यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा काय विचारलं त्याने. सगळ्यात आधी कोणाला किती किती विषय आवडते, मराठी विषय कोणाला किती आवडते? इथं किती दिसत आहे? मराठी 90. गणित किती आवडते रे? 70. भैया का रे 80 म्हणते? 70. अंग्रेजी 50. इतिहास किती मुलांना आवडते? 80. आणि विज्ञान कितींना आवडते? तर काय म्हणतोय ते की त्यावरून मराठी विषय मराठी विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या विज्ञान या विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या किती पट आहे? मराठी आणि विज्ञान. भाऊ, मराठी आवडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आणि विज्ञानाच्या पट तुम्हाला सांगणे. नाही समजला? कसा सांगाल? पाय समजून घ्या बाळा. सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला पटा रिगार्डिंग गोष्ट सांगितलं होतं, आठवत असेल तर. सगळ्यात पहिले विज्ञानाचे किती आहे? 60. आणि याचं किती आहे? मराठीच्या 90. नाही समजला इथपर्यंत? चला समजलं. काय केलास रे तू? 90 भागीला 60. हा, काउंट केलास तसा? काही कारण आहे का त्याच्या मागच्या? की बस असाच करून टाकलास? आणि जर 60 भागीला 90 केला असता तर मग 2/3 आला असता उत्तर. ते पाय 2/3 आला. कधी पण लक्षात ठेवायचं. लक्ष दे. ज्या बाबत तुम्हाला कम्पेअर केलेला आहे त्याने, कशा बाबत कम्पेअर केला आहे बाळा? मराठी विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या विज्ञान या विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या किती पट आहे? पट कोणाला लागून आहे? विज्ञानाला. ज्याला पट लागून असते, जिसके बारे में टाइम्स के रिगार्डिंग आपको पूछा गया है, उसको हमेशा नीचे रखना. मैंने बोला था, याद है? पट कोणाला लागला आहे रे? पट लागला आहे विज्ञानाला. म्हणजे विज्ञान काय राहणार? खाली आणि मराठी काय राहणार? वरती. तर मराठीची किती आहेत? 90 भागीला 60. टकल्या मेला. 3 3 जा 9, 3 2 जा 6. म्हणजे 3/2 पट तुमचा उत्तर, जो की सी राहणार. समजलं? याच्यानंतर विसराल. पट म्हणा. पट ज्या समोर असते. समोर म्हणण्यापेक्षा माग, कारण की विज्ञानाच्या मागे होता ना तो. विज्ञान किती पट आहे असं म्हटलंय ना त्यांनी. पट इकडे मागच झाला ना रे, समोर कुठे होणार? समोर म्हणजे विज्ञानाच्या समोर असं झाला पट. समजलं? म्हणजे असं समजा, पट हा शब्द ज्याच्या मागे असते तो नेहमी खाली असतो. हे लक्षात ठेवा. कंपॅरिझनच्या तुलनेमध्ये हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे ना? नेक्स्ट देखो, आमच्या चिमणीला हा पण नाही आला 44. तर बघ रे बाळा, बघ. टेन्शन काय घ्यायचा? सगळ्यात पहिले काम काय करणे आहे माहित आहे ना? ब्रॅकेटला सॉल्व करणे आहे. मी का म्हणतो, जर तुम्ही ब्रॅकेटला सॉल्व करता तर कसे सॉल्व कराल? याला करणे म्हणजे 8 कितीचा 32? 4/2 मायनस हा कितीचा? 4. त्याच्यानंतर 4. त्याच्यानंतर हा कितीचा? 2. त्याच्यानंतर 8 तर 8 गेला ना. 4 1 जा 4. समजला का? चल लक्ष दे आता. 2 4 जा 8 प्लस हात मेला नाही. 4 1 जा 4 मायनस 2 किती जा? 2 जा. 2तून 1 गेला प्लस 8 किती भाऊ? तो आई होप आपको ये समझ में आया होगा बच्चा, सारे के सारे चीजें जो हम लोगों ने डिस्कस किया है. एक चीजें मैं आप लोगों को बस बता दूं कि हमारे नए बैचेस 19th ऑफ जैन, आने वाले 19 जनवरी से हमारे नए बैचेस स्टार्ट हो रहे हैं. आप चाहो तो 8275 3975 22 पे कॉल करके सारे डिटेल पूछ सकते हो. आपको सारे के सारे इंफॉर्मेशन मिल जाएंगी. और चैनल में बने रहने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिएगा, अपने दोस्तों में भी शेयर कीजिए और वीडियो को लाइक पक्का कीजिए. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा, बाय बाय.